नमस्कार, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण तोंडाची चव आणि भूक वाढवणारा असा टोमॅटो सार बनवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा। टोमॅटो सार बनवण्यासाठी मी ही 5 टोमॅटो घेतलेत, लसूण, कढीपत्ता, लाल तिखट, मोहरी घेतली आणि जिरे। तर हे टोमॅटो मी जास्त पिकलेले घेतलेले आहेत, ते आपण आता कट करूया। टोमॅटो आपला कापून झालाय, आता मी धुवून ह्याच्यामधल्या बिया काढून घेणार आहे। टोमॅटोच्या अशा ह्या बिया काढून झाल्यानंतर मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे मी बिना पाण्याचं वाटणार आहे, पाणी बिलकुल घालायचं नाही आणि पूर्ण बारीक पेस्ट करायची। आपण मिक्सरला पेस्ट बारीक करून घेतलेली आहे, अशी एकदम बारीक पेस्ट न पाणी घालता अशी वाटून घ्यायची। गॅस पेटवला, आपली कढई आता गरम झाली आहे। आपण आता त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकूया। त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया। मोहरी भाजली की त्याच्यामध्ये आपण टाकूया कढीपत्ता, जिरे, बारीक केलेला लसूण, हे चांगले लाल होईपर्यंत आपण भाजून घेऊया। आता हे आपलं भाजलेलं आहे लसूण वगैरे, आपण आता त्याच्यात लाल तिखट टाकूया। किंचितची थोडीशी हळद टाकायची, जास्त नाही टाकायची कारण कलर येत नाही। आता आपण त्याच्यामध्ये बारीक केलेला मिक्सरला लावलेला टोमॅटो सॉस टोमॅटो प्युरी टाकूया। सर्व आपण हे मिक्स करूया। त्याच्यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ, एकदम थोडीशी साखर, गूळ असेल तर गूळ टाका। ह्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकते, कोणाला किती ग्रेव्ही पाहिजे त्याच्यानुसार पाणी टाकायचं। आपण आता ह्याला उकळी काढून घेऊया। आपल्या साराला उकळी आलेली आहे। तोंडाला जर चव नसेल, भूक लागत नसेल तर हे सार पिल्यामुळे तोंडाला चवही लागते आणि भूकही लागते। आता आपण हे 2 मिनिटं असंच थोडी उकळी आणत ठेवूया। आपला आता कड आलेला आहे, उकळी येऊन शिजलेला आहे आता टोमॅटो सार। कलरही छान आलेला आहे। आपण आता त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया। आंबट तिखट गोड असा आपला टोमॅटो सार तयार झालेला आहे। आपण आता टोमॅटो सार काढून घेऊया। थंडीमध्ये गरमागरम असा टोमॅटो सार नक्की करून बघा। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा।
तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढील भागात। धन्यवाद।